आपण मकर संक्रांत स्पेशल अगदी साध्या सोप्या पद्धतीने तिळाची वडी बघणार आहोत। या ठिकाणी पाक घट्ट होऊ नये किंवा वडी एकदम मऊसूत व्हावी, तोंडात टाकताच विरघळावी, त्याच्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर या ठिकाणी साहित्यामध्ये मी इथं 1 वाटी तीळ घेतलेलं आहे, म्हणजे पाव किलो तीळ आहे। जेवढं तीळ घेतलंय त्याच्या निम्म म्हणजे 125 ग्रॅम शेंगा घेतल्यात। 1 वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगा आणि 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। म्हणजे तीळ आणि शेंगा मिळून 1.5 वाटी आणि गूळ आपण 1.5 वाटी घेतलेला आहे। त्याच्यानंतर ना 2 चमचे फक्त मी पाण्याचा वापर करणार आहे। अर्धा चमचा विलायची पावडर घेतली आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे। तर हे आपण साईडला ठेवूया। तर सर्वात आधी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये शेंगा टाकायच्यात। शेंगा मीडियम टू लो करून एक 4 ते 5 मिनिटं चांगल्या प्रकारे शेंगा भाजून घ्यायच्यात। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, जेणेकरून रेसिपी करताना इझी जाईल। तर शेंगा भाजून झालेले आहेत, त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आणि तीळ पण मीडियम गॅस करून एक 3 ते 4 मिनिटं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायच्यात। या ठिकाणी मी इथं गावरान तिळाचा वापर केला आहे, तुम्हाला हवा असेल तर पांढऱ्या तिळाचा पण वापर करू शकता। तर आपले शेंगा भाजून झाले आहेत, तीळ पण भाजून झालेले आहेत। तर थंड झाल्यानंतर ना शेंगाचा जो वरचा पाला असतो तो काढून टाकायचे। तर अशा प्रकारे पूर्णपणे काढून पाकडून घेतलेला आहे। मिक्सरच्या जारमध्ये टाकूया आणि हे शेंगा आपल्याला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे, पूर्णपणे बारीक करायचं नाही। तर अशा प्रकारे बारीक करून घेतलं। हे एका बाउलमध्ये काढते आणि त्याच्यामध्येच आता आपण तीळ टाकणार आहोत। तीळ पण थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल। तर अशा प्रकारे आपलं तीळ पण बारीक करून झालं आहे। तर बघू शकता अगदी थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे। तर हे पण आपण बाउलमध्ये काढून घेऊया। याच्यामध्येच आता विलायची पावडर टाकायची आणि हाताने सर्व मिक्स करून घेऊया। तर अशा प्रकारे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आता आपण पाक करून घेणार आहोत। पाकासाठी सर्वात आधी कढईमध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे, गॅस पूर्णपणे लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे। या ठिकाणी मी इथं गूळ टाकलेला आहे। गूळ एखादा मिनिटभर परतून घेऊया, जेणेकरून ते खाली कढईला लागणार नाही आहे। तर अशा प्रकारे गूळ टाकते। त्याच्यानंतर ना यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हा जो गूळ आहे फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे, अजिबात पाक वगैरे करायचं नाही। जर तुम्ही या ठिकाणी पाक केलात ना तर जी वडी आहे ते एकदम कडक होऊ शकते, मऊसूत होणार नाही आहे। ही महत्त्वाची टिप्स आहे की अजिबात आपल्याला पाक वगैरे करायचं नाही, फक्त गूळ वितळून घेतलेला आहे एक 3 ते 4 मिनिटं। तर गॅस लो फ्लेमवरतीच केलं आहे। त्याच्यानंतर ना आपण जे मिश्रण बनवून घेतलं आहे शेंगा आणि तिळाचं ते टाकायचं आहे आणि याला घट्ट करून घ्यायचं आहे। सर्व मिक्स करून घेणार आहे। तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेऊया। तर 1-2 मिनिटानंतर ना सर्व मिक्स करून झालेलं आहे, गॅस बंद केलेला आहे। तर या ठिकाणी मी इथं प्लेटला तूप लावून घेतलं आहे, तूप तेल काहीही लावू शकता। याच्यावरती हे मिश्रण काढून घेऊया आणि हे आपल्याला जी स्टेप आहे ना थोडी स्पीडमध्ये करायचं आहे, कारण हे गरम असताना सेट लवकर होतं आहे। तर मी या ठिकाणी एक डब्बा घेतला आहे जो प्लेन आकारामध्ये आहे, तुमच्याकडे वाटी प्लेट कशाचा पण वापर करू शकता। पूर्णपणे गरम असतानाच प्लेन एकसारखी लेअर करून घ्यायची। तर अशा प्रकारे पूर्णपणे मी इथं प्लेन करून घेतलं आहे। थोडेसे 1 चमचाभर तरी तीळ टाकते, डेकोरेटसाठी छान दिसतात। त्याच्यानंतर आपले जे पिस्ताचे काप आहेत ते पण टाकून घेऊया। वरून मी पिस्त्याचे काप लावते। पिस्त्याचे काप जे आहे ते ऑप्शनल आहे, नाही लावलात तरीही चालेल। मकर संक्रांतीसाठी अगदी साधी सोपी रेसिपी आहे, जे हळदी कुंकासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर गरम असतानाच ही स्टेप पूर्ण केलेली आहे। थोडंसं थंड होऊ द्या, म्हणजे थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना चाकूच्या साहाय्याने त्रिकोण चौकोन कसाही आकार देऊ शकता। मी इथं चौकोन आकार देते। तर अशा प्रकारे अगदी इझिली हे कापले जात आहेत। तर यामधला एक तुम्हाला पीस जे आहे ते काढून दाखवते, एक वडी तुम्हाला काढून दाखवते, कढीचा तुकडा। एकदम साध्या सोप्या पद्धतीने सॉफ्ट अशी आपली वडी तयार आहे। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा। अशा प्रकारे आपली मकर संक्रांत स्पेशल वडीची रेसिपी तयार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।